कोकरडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचणीच्या उपकेंद्र अंतर्गत जे आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहेत त्यांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। कारण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक टीम कोरोना चाचणी करीत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। त्यामुळे कोविड-19 ची लागण होऊ शकते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आरोग्य सेवक आरोग्य सेविका यांना प्रशिक्षण देऊन ते आपले उपकेंद्र अंतर्गत नागरिकांची चाचण्या घेतील व गर्दी होणार नाही किंवा कोरोनाची लागण होणार नाही। गर्दी झाली नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहणार नाही हा उद्देश ठेवून अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रश्न मार्गी लागला आहे। कारण आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संख्येत वाढ होत असं दिसत असल्यामुळे त्यावर कुठेतरी प्रतिबंध व्हावा। कारण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मोजकी एकच टीम चाचण्या करत होती, त्यामुळे त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत होती। त्यामुळे तेथील आरोग्य सेवकांना आरोग्य सेविकांना हे प्रशिक्षण देऊन आता कोरोना चाचण्या करीत आहेत। यामध्ये 22 मे रोजी आरोग्य विभागाने पिंपळगव्हाण, एकलारा, खासपूर, कोकरडा, कापूसतळणी, हंतोडा, विहीगाव, चिंचोली बुद्रुक, शेनगाव येथे आरोग्य सेवक सेविकेने चाचण्या केल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आपल्या उपकेंद्र अंतर्गत टेस्ट होतील। या प्रशिक्षणाला डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोशन खोरगडे, डॉक्टर निकिता रोकडे, पथक प्रमुख राधा गांधी, लॅब टेक्निशियन फिरोज खान व कोकरडा, कापूसतळणी, सातेगाव या प्राथमिक केंद्रातील सर्व आरोग्य सेवक आरोग्य सेविका उपस्थित होते। यावेळेस आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणकर यांनी सुद्धा या दरम्यान भेट दिली। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।